स्क्रीनशॉट व्हिडिओ कोर्टात दाखल करताय. रिलेव्हन्सी, नेसेसिटी, ॲडमिसिबिलिटी, ऑथेंटिसिटी आणि पोटेन्शियल ॲबिलिटी टू बॅकफायर पाहणं गरजेचं आहे. कोणताही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असू दे. फक्त सबमिशन पुरतं त्याचा रोल लिमिटेड राहत नाही, तर संपूर्ण मॅटर हे अफेक्ट किंवा इफेक्ट करू शकतं. अशा परिस्थितीत एक बेसिक चेक घेणं गरजेचं आहे. ॲडमिसिबिलिटी, क्रेडिबिलिटी आणि रिलेव्हन्स. डॉक्युमेंट रेकॉर्डवर दाखल करता येऊ शकतंय का, क्रेडिबल आहे का, ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स भारतीय साक्ष अधिनियम किंवा इंडियन एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे. फॅक्ट इन इश्यू किंवा पॉईंट फॉर कन्सिडरेशन सोबत रिलेव्हंट आहे का. कोणतंही डॉक्युमेंट हे फक्त रेकॉर्डवर दाखल करणं सफिशियंट नाही, तर तुमचं आर्ग्युमेंट सपोर्टसुद्धा केलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन जर का लॉ, सोर्स किंवा कंटेक्स्टवर चॅलेंज झालं तर काय करणार, बॅकफायर होत असेल तर टॅकल कसं करणार, स्ट्रॅटेजी काय असणार. बरं, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा कंप्लायन्ससुद्धा कसा करायचा. खूप गोष्टी आहेत, 7 पार्ट्समध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूया. ह्या 200-300 स्क्रीनशॉटमध्ये मी एक रात्री 10 वाजल्यापासून ते आत्ता 6:30 काम करतोय. बघूया.